आता परीक्षेमध्ये पुस्तक बघायला परवानगी मिळालेली आहे, पण सावधानगिरीने हा. कारण ही शॉर्टकटची गोष्ट नाहीये. हा शिक्षणातला एक क्रांतिकारी बदल आहे. 2026-2027 पासून CBSE मध्ये 9वी मध्ये शिकणाऱ्या मुलांना ओपन बुक असेसमेंट म्हणजेच OBA लागू करण्यात आलेला आहे. म्हणजे परीक्षेमध्ये फॉर्म्युला रेफरन्स गाईड किंवा पुस्तक समोर ठेवून लिहायचं, पण इथे पाठांतरावरती मार्क मिळणार नाहीयेत. तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे, तर्क वापरणं आवश्यक आहे, रिअल लाईफ ॲप्लिकेशन करणं यावरती जास्तीत जास्त भर दिलेला असणार आहे. NCFSE 2023 फ्रेमवर्कनुसार यांची उद्दिष्ट अशी आहेत की क्रिटिकल थिंकिंग वाढवणं, तसेच मुलांचं एक्झाम स्ट्रेस कमी करणं आणि प्रॅक्टिकल नॉलेज देणं या गोष्टींवरती जास्त भर दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ गणिताच्या पेपरमध्ये किंवा मॅथ्सच्या पेपरमध्ये फॉर्म्युला गाईड असेल, पण प्रश्न सोडवण्यासाठी लॉजिक प्लस प्रॅक्टिकल सेन्स लागणार आहे. याचाच अर्थ विद्यार्थी फक्त मार्कांसाठी नाही तर आयुष्यासाठी शिकणार आहेत. याचं इक्वेशन काय झालं सांगू का? एक्झाम इज इक्वल टू रिअल लाईफ चॅलेंज. फक्त क्वेश्चन पेपर नसणार आहेत. त्यामुळे आता पुस्तक बघून नकल्या करायच्या नाहीयेत, तर पुस्तक बघून विचार करायचा आहे. तुम्हाला वाटतं का हा बदल योग्य आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.